होतो. इसी तरह हमारा शरीर होना आणि चाहिए. याच पद्धतीने आमचं शरीर असायला पाहिजे. पैर का काम पैर करना है, पायाचं काम पायाने करावं, हाथ का काम हाथ करना है. हाताचं काम हाताने करावं. समझो एक दिन पैर ऐसे सोच रहा है, बघ जरा समजा, जर असं जर पायाने जर विचार मैं केला तर चल चल के थक गया मी हूँ, चालून चालून खूप थकलेलो आहे मैं कोठरी में बैठ के पकाने का काम करूंगा, आणि मी किचन मध्ये बसून मी जेवण बनवायचं काम करेन, खाने का काम करूंगा. मी खायचं काम करेन. हाथ पैर से खाना शुरू हो गया तो कैसे हो जाएगा? देख आणि लो. जर पायाने जर खायची सुरुवात केली तर कसं होईल? नहीं हो जाएगा. नाही होणार. जिन जिनको जो जो वरदान परमेश्वर दिया है, ज्याला ज्याला जे जे कृपादान मिळालेलं आहे वो वरदान को हमें समझ लेना है त्याच वरदानाला मी समजलं पाहिजे. और मेहनत करना है. आणि मेहनत आणि कष्ट केलं और पाहिजे. काम करते करते ये नहीं सोचना आणि काम करत करत हे कधी विचार करू नका मैं ऊपर होने के नाते बड़ा हूँ, आणि मी वर असल्यामुळे मला श्रेष्ठत्व मिळायला मैं पाहिजे ऊंचा होने के नाते सबसे बड़ा हूँ. आणि मी श्रेष्ठ असल्यामुळे मला महानता मिळायला पाहिजे. कोई बड़ा छोटा नहीं है. कोणीच लहान मोठं नाहीये. अपनी अपनी जगह पर हम तमाम अपनी आमेन, अपनी आमेन, अहमियत आमेन. रखने वाले हैं. ये हमें समझ लेना आम्ही चाहिए. आपापल्या ज्या हालेलुया. लेवलवर आहोत ती देवाच्या कृपेने आहे. आमेन. आमेन. झाड़ू चलाने वाला भी जो है आणि झाडू मारणारा व्यक्ती सुद्धा उसकी एक अहमियत रहती है. त्याची पण एक काबिलियत असते. मैं कहता हूं कि उसकी अहमियत को हमें पहचानना. आणि मी नक्की म्हणतो की तुम्ही त्याची खूप सो ओळख अपने अपने वरदान के मुताबिक सेवकाई करना है तुमच्या कृपादानाला ओळखून तुम्ही त्याची काम त्याची और सेवा केली अपने आप पाहिजे. को बड़ा समझ के नहीं करना है. आणि तुम्ही स्वतःला कधी श्रेष्ठ असं समजू नका. मैं तुम्हारे सामने यहाँ ठहरा हूँ, मी तुमच्या समोर इथं उभा आहे इसका मतलब ही नहीं कि तुमसे बड़ा हूँ मैं. याचा अर्थ नाही की मी तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणून मी इथं उभा कभी आहे. कभी नहीं हूँ. कधीच नाही. ये हमें समझकर सेवकाई करना है. हेच आम्हाला समजून त्याची सेवा करायची. चर्च की सेवकाई करना है. मंडळीची सेवा करायची आहे. चर्च के साथ मिलकर हम सेवा करना है. मंडळी बरोबर सेवा करायची आहे. यीशु मसीह ने एक बार एक कहानी बताई है, सुनिए गौर से. बघा येशू ख्रिस्ताने एक गोष्ट सांगितलेली, एक वो, दाखला वो सांगितला कहानी ऐसी है, आणि तो दाखला अशा स्वरूपात होता. दोबारा इस दुनिया में मैं आऊंगा, ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा या पृथ्वीवर दुनिया येईन, के तमाम लोगों को मैं इकट्ठा करूंगा. जगातले सर्व लोक अधिपतींना मी एकत्र करेन. एक ग्रुप के लोग इस तरफ ठहरेंगे, एक ह्या बाजूला उभा राहतील, दूसरे ग्रुप के लोग उस तरफ ठहरेंगे. दुसऱ्या ग्रुपचे लोक दुसऱ्या दिशेने उभा इन राहतील. ग्रुप के लोगों से मैं कहूंगा, आणि या ग्रुपच्या लोकांना मी म्हणेल दुनिया के आज आप जन्नत में चले जाओ. तुम्ही स्वर्गामध्ये जा. इन लोगों से कहूंगा, आणि ह्या लोकांना म्हणेल नरक में चले तुम्ही जाओ. नरकात जा. सब लोग कहने लगे, क्यों नरक को और स्वर्ग को भेज रहे हैं? आणि ते लोक म्हणायला लागलेत की का स्वर्गात आणि का नरकात आम्हाला क्या पाठवतात? खूबी क्या खराबी हमने की है काय पाप किंवा कोणत्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत चुकीच्या, और क्या भेज रहे हैं, क्यों भेज रहे हैं? आणि का आम्हाला पाठवताय? यीशु मसीह ने बताया, येशू ख्रिस्ताने सांगितलं, मैं नंगा था, आपने कपड़े पहनाया. बघा मी उघडा होतो, तुम्ही मला वस्त्र दिले. मुझे प्यास लगी थी, आपने पानी मी पिलाया. तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला पाणी दिलं. मुझे भूख लगी थी, आपने खाना मी खिलाया. उपाशी होतो तेव्हा तुम्ही मला भोजन दिलं. मैं हॉस्पिटल में था, आप आकर दुआ मी की. दवाखान्यात होतो तेव्हा माझ्यासाठी प्रार्थना केलं. मैं कैद में था, आपने मेरी खबरगिरी ली. आणि मी कैदी होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतला. सब मिलके कहने लगे, आणि सगळे मिळून म्हणायला लागले, ऐ मौला, आपको हम जेल में नहीं देखे. आणि सगळे लोक म्हणाले की हे पिता, आम्ही तुला कधी पाहिलंच नाही ऐ प्रभु, कैदमध्ये. हम आपको हॉस्पिटल में, जेल में, बीमार, प्यासे ऐसे कभी नहीं देखा. हे पिता, आम्ही तुला कधी आजारी किंवा दवाखान्यामध्ये असं आहे, आम्ही तुला कधी असं पाहिलंच नाही. उसके बाद यीशु मसीह आणि बताए, त्याच्यानंतर येशू म्हणतो, छोटे से छोटे को ये काम किए हैं, जर तुम्ही एखाद्या लहानातल्या लहान व्यक्ती बरोबर जर तुम्ही असं काम मेरे केलंय, लिए किए तर ते हैं. काम त्याच्यासाठी नाही, तर तुम्ही माझ्यासाठी हालेलुया. करत आहात. हालेलुया. हॉस्पिटल में जाकर हम किसी के लिए दुआ कर रहे आणि हैं, म्हणून जर तुम्ही दवाखान्यात जाऊन कोणासाठी जर प्रार्थना करत असाल, वो आदमी के लिए मैं मदद नहीं कर रहे हैं, तुम्ही त्या व्यक्तीला बघून मदत करत नाही, यीशु के लिए मदद कर रहे तुम्ही हैं. येशूसाठी त्याला वो मदत करता. परमेश्वर की सेवकाई कर रहे हैं. ती परमेश्वराची सेवा तुम्ही करत आहात. बीमार हैं, लाचार हैं, गरीब हैं, उनकी जब मदद कर रहे ज्यावेळी हैं, तुम्ही बिमारी, आजारी, लाचार, दरिद्र्यांची जर तुम्ही मदत करताय, जब उसकी आप मदद कर रहे ज्यावेळी हैं, तुम्ही एखाद्याची मदत करताय, उस व्यक्ति की नहीं, परमेश्वर की मदद कर तुम्ही रहे त्या हैं. व्यक्तीची मदत करताय, तर तुम्ही हालेलुया. त्या देवाची मदत ये करताय. सेवकाई हमें होना आणि चाहिए. हीच सेवेची शैली आमच्या जीवनात अलग असायला अलग पाहिजे. सेवकाई परमेश्वर हमें दिया है. वेगवेगळ्या प्रकारचे कृपादान देव आम्हाला जो दिलेलं जो आहे. वरदान परमेश्वर मुझे और आपको दिया आणि है, जे जे वरदान परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, उनको हमें इस्तेमाल करके त्याचा आम्ही उपयोग करून लोगों के फायदे के लिए करना है. लोकांच्या उन्नतीसाठी आम्हाला करायचं समाज आहे. में गरीब हैं, समाजामध्ये गरीब लोक आहेत, समाज में लाचार हैं, दरिद्री लाचार लोक आहेत, समाज में परेशानी से गुजरने वाले कष्टाने हैं, भरलेले लोक तुम्हाला उनके तिथे पास भेटतील. जाना है हमें. त्यांच्या जवळ आम्हाला गेलं पाहिजे. मैंने बताया ना, मी तुम्हाला सांगितलं अगोदर 3 बार खुदकुशी करने के लिए मैंने कोशिश की. 3 वेळा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला एक होता. जगह थी बेंगलुरु में, बापूजी नगर. आणि एक जागा होती बेंगलोर मध्ये जिथं आत्महत्या करायचं होतं, बहुत बापूजी बहुत नगरमध्ये. बड़ी बीमारी लगी हुई थी मुझे. आणि
पुष्कळ मोठा आजार माझ्या शरीराला घर वाचला. से निकलकर भागा हुआ था, मी घरातून पळालेला व्यक्ती होतो. एक अच्छी नौकरी हाथ से चली गई मी थी, माझी नोकरी गमावलेला व्यक्ती होतो. एजुकेशन में डिसकंटिन्यू किया था, आणि मी शिक्षण माझं बंद केलेलं होतं. एक कमरे में बहुत परेशानी गुजार एका रहा था. खोलीत मी पुष्कळ त्रासामध्ये एक होतो. वॉचमैन की बीवी थी, एका वॉचमॅनची पत्नी होती. वो केरला की थी, ती केरळची राहणारी होती. अनपढ़ बेचारी, ती बिचारी अडाणी होती. और मुझे मेरी परेशानी को देख ली उसने, आणि तिने माझ्या सगळ्या ह्या त्रासाला तिने पाहिलं. और मेरे पास आकर ब्रोकन कन्नड़ा में बात करती थी, आणि ती तुटलेल्या कन्नड शब्दामध्ये ती येऊन माझ्याशी और बोलायला मुझे लागली. प्रार्थना करती थी, आणि माझ्यासाठी प्रार्थना करायची. मुझे जबरदस्ती खींचकर उसके घर में जाकर खाना वगैरह दिया आणि मला करती थी, बळजबरी ती ओढून मला घरात न्यायची, जेवायला चारायची. और मुझे मदद करना शुरू कर आणि दी. मला ती नेहमी मदत करायची. और मैं ये प्रार्थना वहां देखना शुरू कर दिया, आणि मी प्रार्थना करत हे प्रार्थनेमध्ये मी बघायला लागलो. और उस औरत की वजह से आणि त्या महिलेच्या द्वारे यीशु मसीह को कबूल करने का मौका नूरुद्दीन को येशूला मिला. स्वीकारण्याची जबाबदारी परमेश्वर अगर उस औरत की मदद, छोटी सी मदद मेरे घर के दरवाजे पर नहीं आई जर हुई त्या होती, बहिणीची मदत जर माझ्यापर्यंत जर पोहोचू शकली नसती, मैं कभी खुदकुशी कर लेता था. मी कधीच मग आत्महत्या बहुत केलं सारे असतं. बीमार हैं, पुष्कळ लोक आजारी आहेत. बहुत सारे परेशान हैं, पुष्कळ लोक अडचणीमध्ये बहुत आहेत. सारे कर्ज में डूबे हुए पुष्कळ लोक हैं, कर्जामध्ये बहुत दबलेले आहेत. सारे लड़ाई झगड़े में हैं. पुष्कळ लोक भांडण तंटा वाद छोटी विवादामध्ये सी पडलेले आहेत. आपकी प्रार्थना. तुमची एक लहान अशी प्रार्थना. कल रात 1 बजे सोया मैंने, काल रात्री मी 1 वाजता झोपलो और 2-3 घंटे तक काउंसलिंग कर रहा था, आणि 2-3 वाजेपर्यंत मी सल्ला देत होतो. और वो मियाँ बीवी झगड़ कर अलग होना चाहते थे. आणि ते पती पत्नी भांडण तंटा करून वेगळं होण्याचा मार्ग त्यांनी निवडला होता. प्रार्थना करके सलाह देने के बाद आज एक होने के लिए आणि तैयार हो गए प्रार्थना हैं. केल्यानंतर सल्ला दिल्यानंतर ते दोघं आता एक झालेले आहेत. जो डॉक्टर कर नहीं सकता आप कर सकते जो हैं. कोणता वैद्य करू शकत नाही तो तुम्ही करू शकता. समाज की सेवा करने वाले, तुम्ही समाजाची सेवा करणारे लोक, कलीसिया की सेवा करने वाले, मंडळीची सेवा करणारे लोक, लोगों की सेवा करने वाले इतर लोकांची सेवा करणारे लोक. लोग मुझे क्या करेंगे ये नहीं देखना है, लोक मला काय करतील हे बघू नका, मैं इनको क्या करूं ये सोचना है. मी यांच्यासाठी काय करू शकतो हे पहा. हम अक्सर क्या होता है, मुझे क्या मिलता है, मुझे क्या मिलता आमचा है. नेहमी दृष्टिकोन असतो की मला काहीतरी प्राप्त होईल का, मला काहीतरी मिळेल का. हमारे घर के लोग जब मैं क्रिश्चियन बनाना, आणि आमच्या घरातले लोक ज्यावेळेस मी ख्रिस्ती झालो, वो हमारे यहाँ एक दक्कनी उर्दू बोलते हैं, गौंटी उर्दू बोलते हैं, आमच्याकडे गावठी उर्दू, और बोलते हैं उसे अमेरिका से बहुत सारे पैसे आते हैं इसीलिए क्रिचना में गया उन्हें क्रिचना में. असं उर्दू भाषेमध्ये म्हटलं जातं की अमेरिकेतून पैसे येतात म्हणून हा व्यक्ती ख्रिस्ती झालाय त्यांच्या उर्दू भाषेमध्ये. या किसी ने आके पूछा तुझे कितने पैसे मिले क्रिचना में गया तू. आणि तिथं येऊन मला म्हणाले की तू ख्रिस्ती झाला तुला किती पैसे मिळाले. मैं बताया तुम ना भी मिलते हैं, थैले ले कॉक छोड़ो. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही पण या, पिशव्या घेऊन या, तुम्हाला पण मिळतील. पिशवे नहीं थैला, थैली मतलब पिशवी नहीं, थैला लेके आओ. आणि मोठी जी बॅग थैला असते ती थैला घेऊन या. थैला, थैली छोटी होती है, थैली थैला मोठी थैला लेके बॅगा, आओ. मोठ्या बॅगा घेऊन या भर भर के देंगे आपको, लेके आणि जाओ. भरून पैसा आम्ही तुम्हाला देऊ. चंद लोग सोचते हैं क्या मिलता है. काही लोक विचार करतात की काय मिळेल. कल मैं काउंसलिंग कर रहा था, रामदुर्ग से लोग आए हुए थे, आणि मी काल सल्ला देत होतो रामदुर्गावरून काही लोक आले होते. 4-5 लोग आए थे मुझे मिलने के आणि लिए, 4-5 लोक मला भेटण्यासाठी आले और पुलिस कंप्लेंट हुआ है उनके आणि खिलाफ. त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार देखील यीशु झालेली आहे. मसीह को कबूल करने के बाद गांव से निकाला गया आणि है. येशूला स्वीकारल्यामुळे गावातून बाहेर पण त्यांना काढलं गांव होतं. के लोग बोल रहे हैं, बोलते हैं आणि गावातील लोक असं म्हणत होते क्रिश्चियन लोग इनको पैसे दिए हैं, क्रिश्चियन बने हैं. आणि यांना ख्रिस्ती लोकांनी पैसे दिलेत म्हणून हे ख्रिस्ती झाले. लेकिन उनको मालूम नहीं इनकी वजह से वहां की चर्च चल रही आणि है. त्यांना माहित नव्हतं की ह्यांच्यामुळे तिकडचं चर्च त्यांच्या गावात चालू आहे. हमारे चर्च में एक लड़की है, आमच्या मंडळीमध्ये एक मुलगी आहे और बैंक में वो पैसे निकालने के लिए चली गई, आणि ती मुलगी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेली. और उसके बाद जो है बैंक का मैनेजर, उसको पता था कि वो क्रिश्चियन बनी है, आणि बँकेच्या मॅनेजरला माहित होतं की ती जी आलेली मुलगी पैसे काढण्यासाठी ती ख्रिस्ती आहे. और बैंक मैनेजर कह रहा सुधा तुझे बहुत पैसे आ रहे हैं, हम क्रिश्चियन बनी आणि ना. बँक मॅनेजर त्या मुलगीला म्हणतो की सुधा, अरे तुला पुष्कळ पैसा मिळत असेल ना, तू ख्रिस्ती आहे. ठहर के सुधा बोली आणि ती मुलगी तिथं सुधा नावाची मुझे मुलगी थांबली. पैसे नहीं, मेरे पास्टर को चलाने के लिए मैं पैसे दे रहा हूँ, मेरी मला पास्टर पैसे नाही पण मी माझ्या पास्टरला चालवण्यासाठी पैसे को. देतो. यहाँ पैसे लेने का नहीं, पैसे देने का कारोबार चल रहा है पैसे यहाँ. घेणारे नाही तर पैसे देणाऱ्यांचा कारोबार झाला लेकिन पाहिजे. दुनिया अंधी है, ये देख नहीं आणि सकती. म्हणून हे जग आंधळ आहे आणि हे त्यांना पाहू शकणार नाही हम कधी. सेवा लेने के लिए नहीं, सेवा करने के लिए आए. म्हणून माझ्या प्रेरणा आम्ही सेवा घेण्यासाठी नाही तर सेवा मुझे देण्यासाठी इनसे आलेलो क्या मिलेगा ये नहीं, आहोत. मला यांच्यापासून काय मिळेल हे नाही, मैं उनको क्या दूं. मी यांना काय देऊ. हमारी इच्छा यही रहना है. आमची हीच इच्छा मनोकामना असायला पाहिजे. सेवकाई लेने के लिए नहीं, सेवकाई देने के लिए आए हैं. सेवकाई घेण्यासाठी नाही तर सेवकाई
और देण्यासाठी उसके बाद दूसरे तीसरे वचन में ऐसे लिखा है, आणि बघा तिसऱ्या वचनात रोम 12:3 मध्ये असं म्हटलेलं आहे, जैसा समझना मुनासिब है कोई अपने आप को उससे ज्यादा न समझे, बल्कि जैसे खुदा ने हर एक को अंदाजा से ईमान तकसीम किया है, एतदाल के साथ अपने आप को वैसा ही समझे। तिसऱ्या वचनात आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. मर्यादेने स्वतःला माना. परमेश्वर एक वरदान दिया है। आणि परमेश्वराला प्रत्येकाला एक एक वरदान दिलेलं आहे. एक बंदर पेड़ पर बैठा हुआ था, एक माकड एका झाडावर बसलेलं होतं. माकड़ कहते हैं ना, माकड बाकड़ क्या माकड़, माकड माकड मकर मकर माकड मकड़ माकड़ पेड़ पर बैठा हुआ एक था, माकड झाडावर बसलेलं होतं. और एक बदक जो है समंदर में नाले में तीर रही थी, आणि जे एक बदक जे होते ते तलावात मस्त इकडे तिकडे फिरत होते. और माडक को बहुत आश्चर्य हो गया, आणि भाई त्या- इतनी इतनी कैसे तेजी से दौड़ रही आणि है, माकडाला हे बघून आश्चर्य झालं की हे बदक इकडनं तिकडनं कसं काय लगेच मैं सरकते? उससे जोरावर हूँ, आणि मी तर त्याच्यापेक्षा चांगला आहे मैं उससे ज्यादा स्पीड तेर के आणि त्या दिखाऊंगा। बदकापेक्षा माझ्याकडे चांगली गती आहे. उसने जंप कर दिया, आणि तो माकड झाडावरून खाली उडी टाकली. पहली बार जंप किया उसने, आणि पहिली वेळा जेव्हा त्याने उडी मारली वो आखिरी बार हो गई थी, उसके बाद उठा ही नहीं वो। तो शेवटचीच उडी झाली, तो परत काय उठलाच नाही. तू माकड़ है माकड़ बन, बाबा तू माकड आहे तर माकडच राहा, तू कबूतर है तो ये बदक है तो बदक बन। जर तू बदक आहे तर बदकच राहा. बदक माकड़ नहीं बनना, मडक माकड़ बदक नहीं बनना है। माकड बदक होऊ शकणार नाही आणि बदक माकड कधी होऊ जो शकणार जो वरदान परमेश्वर जे दिया जे है, वरदान परमेश्वराने उसको दिलेलं आहे. हमें इस्तेमाल आमेन. करना, त्याचाच आम्ही उपयोग केला सेवकाई करने वाले। आणि त्या पद्धतीने सेवा कलीसिया करण्याचा. में आए हुए विश्वासियों से मैं बताना आणि चाहता हूँ, मंडळीमध्ये आलेल्या विश्वासणाऱ्याने मी सांगू इच्छितो, सेवकाई के लिए तैयार हो जाओ। सेवेसाठी तयार व्हा. हालेलुया, हालेलुया. आराधना के लिए तैयार हो जाते हैं, आणि आराधनेसाठी आम्ही तयार होतो. आराधना के साथ साथ सेवकाई। आराधने बरोबर सेवा करण्यासाठी सब पण मिलकर तयार मेरे व्हा. साथ कहेंगे, सगळेजण मिळून म्हणा माझ्या मागे, ऊंची आवाज से कहेंगे, उच्च स्वरामध्ये म्हणा, आए परमेश्वर, ऊंची आवाज, आए परमेश्वर, हे परमेश्वर तेरी सेवकाई के तेरी लिए सेवकाई के लिए मुझे तैयार कर, मुझे तैयार कर. गरीबों के बीच में, गरीबों के बीच में, लाचारों के बीच में, परेशान लोगों के बीच में तेरी सेवकाई करने के लिए मुझे सहायता कर। मुझे सहायता. हालेलुया, हालेलुया. सेवकाई करने वाले होना है। सेवा करणारे आम्ही झालो. आमेन। और उसके बाद 5वां वचन देख लो, बघा 5वं वचन, जिस तरह हमारे एक बदन में बहुत सारे अज्जा हैं और उन तमाम का काम एकसा नहीं है। हा 5वं वचन, तसे आपण पुष्कळ जण असून या. ख्रिस्तामध्ये एक शरीर. न 4था वचन, 4थं वचन, हा. कारण जसे आपणाला एक शरीर असून हा. त्यात पुष्कळ अवयव आहेत, हा. तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच आहे. नो एक नहीं है, बिल्कुल ऐसे देखो, हाँ, एक नहीं, एक एकच नहीं नाही. है, हाँ, देख नहीं है, देखो एकच और एक बार देखो, 4थं वचन, हा. कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही. एक नहीं, अलग अलग है वो, एक नाही तर वेगवेगळं कार्य आहे. उसका अलग है, इसका अलग है। प्रत्येक अवयवाचं काम वेगवेगळं आहे. हाथ खाने के लिए, हात हे खाण्यासाठी आहे, पैर चलने के लिए, पाय चालण्यासाठी आहेत, नाक सूंघने के लिए, नाक वास घेण्यासाठी आहे, कान सूंघने के लिए। कान ऐकण्यासाठी आहे. कान का काम नाक नहीं करता, करेगा क्या? कानाचं काम नाक नाही करू शकत. अलग अलग काम है, प्रत्येकाचं वेगवेगळं काम. अलग अलग हैं हम, आपण वेगवेगळे आहोत, ये समझ लेना चाहिए। हे आपण ओळखलं पाहिजे. ये मियाँ बीवी में पाकिस्तान इंडिया क्यों होता मालूम क्या? पती पत्नीमध्ये भारत पाकिस्तान असं हम भांडण का होतं? समझते नहीं अपने, हम वो अलग है मैं अलग हूँ, आणि आम्ही कधी ओळखतच नाही की ती वेगळी आहे आणि मी वेगळा आहे. और कहता है हमारे गांव में ऐसे थे, ऐसे ही तू करना देख, आणि आपण म्हणतो की आमच्या गावात असं होतं म्हणून असंच तुला तू करायचं आहे. मेरे जैसे बनना। तू माझ्यासारखी झाली पाहिजे. पति भी कहता नहीं तू मेरे जैसे बनना, आणि पत्नी पण म्हणतो की नाही तू माझ्यासारखं व्हायला पाहिजे, तू मेरे जैसे बनना। तू माझ्यासारखं झालं पाहिजे. इसलिए वहां हेरा फेरी शुरू हो जाती है। आणि तिथंच मग खरी हेराफेरी सुरुवात होते, भांडण सुरुवात होतात. ये पिट 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 करते रहती है। आणि ते सारखं मग किटकिट किटकिट चालू असतेच मग. और जो टूटा घर है बारिश के दौरान पटक टपक जसं ते टपक गळत्या घरामध्ये पाणी पावसाचं गळ थेंब 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 येत राहतं तसंच पद्धतीने. टपक 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 बोलते रहती है वो। आणि ते सारखं बायको सुद्धा टपक 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 7 बोलत बजे राहते. आते थे, अब 8 बजे आ रहे हैं, उसके बाद 9 बजे हो गया, टपक टपक ऐसे बोलते 6 रहते हैं। वाजल्यापासून जे एक एक शब्दाची सुरुवात होते ते 9 वाजेपर्यंत शब्द असं बोलतच राहते ते. और ये हमेशा जाते वक्त का टपक टपक ऐसे बोलते रहती जाताना है। सुद्धा त्याच गोष्टी. ये टपक टपक नहीं करता है, हे टपक टपक नाही आता. एक फटक दे देता है बस। एकच काम नवरा करतो, मग ढापकाचं एक देतो मग. क्योंकि विषय संपला. औरत अलग है, मर्द अलग है। कारण स्त्री वेगळी आणि पुरुष वेगळा आहे.
ये बीवी अगर मीटिंग को पूछेंगे तो औरत को पूछेंगे तो मीटिंग कैसी थी, वो बताएंगे मीटिंग ऐसी थी, पर्दे लगाए थे, पर्दे के नीचे फूल थे और स्टेज था और लोग आए थे, पास्टर लेट करके आ गए, वो पीछे थे, ये सब बताएंगे औरतें। बघा एखाद्या महिलेला जर नवऱ्याने विचारलं की बाई तू मीटिंगला गेलतीस काय काय होतं तिथं, हा. तर ते सगळं सांगेल. पडदा होता, स्टेज होता, पास्टरला यायला उशीर झाला, सुंदर खुर्च्या होत्या, सगळं अरेंजमेंट होतं, सगळं सांगेल. मर्द को पूछेंगे आणि जर तुम्ही नवऱ्याला कैसे विचारलं मीटिंग था, बहुत अच्छी थी, बहुत आणि अच्छी नवऱ्याला थी, विचारलं एक कशी होती सेंटेंस meeting? में खत्म. एकाच वाक्यामध्ये मीटिंग चांगली झाली. औरत में अलग है, मर्द में अलग है. बघा महिला वेगळ्या आहेत आणि पुरुष वेगळे So, आहेत. हम अलग अलग हैं. आपण वेगवेगळे आहोत. मियाँ बीवी में शांति और समाधान कायम रहना है. आणि जर पती पत्नीमध्ये जर शांतता नेहमी कायमस्वरूपी असायला हमें अलग पाहिजे. अलग को समझ लेना है. आपण वेगवेगळे आहे हे समजून पहिला घेतलं मेरी पाहिजे. बीवी का नाम जुमैला है, आणि माझ्या पत्नीचं नाव जुमेला आहे, मुल्ला है मेरा नाम, मुल्ला आहे माझं नाव, जुमैला है उनका नाम. जुमेला त्यांचा आडनाव. जुमैला को मुल्ला समझना है, मुल्ला को जुमैला समझना है. जुमेलाला मुल्ला समजलं पाहिजे आणि मुल्लाला जुमेला समजलं जब पाहिजे. दोनों समझ लेंगे ना, ज्यावेळी ते दोघे एकमेकाला समजून शांति घेतील समाधान हमें घर में आ जाएगी. तिथंच शांती आणि समाधान घरामध्ये हालेलुया. हालेलुया. लेकिन नहीं है, जर येत जर नसेल, मैं भी किसी से कम नहीं, मैं भी किसी से कम नहीं. जर ये सब शांती जर येत नसेल तर मग आमच्याकडे एकच आहे की मी पण कोणापेक्षा कमी नाही असं वाक्य नेहमी येत राहील. नरक को जाने की जरूरत नहीं, नरक घर में आ जाएगा. नरकात जाण्याची गरजच नाही, नरक तुमच्या घरातच येईल. मग इसीलिए कि पास्टर मेरा घर नरक बना म्हणून है. तर आम्ही म्हणतो पास्टर माझं घर नरकासारखं झालेलं आहे. जब अच्छे आदत अखलाक वाले हो जाएंगे ना, ज्यावेळी तुम्ही चांगल्या सवयीचे चांगल्या आदतीचे लोक व्हाल, स्वर्ग को जाने की जरूरत नहीं, स्वर्ग स्वर्गात हमारे जाण्याची घर में आ गरज नाही, स्वर्गच जाएगी. तुमच्या घरामध्ये येईल. हालेलुया. हालेलुया. हमारा घर स्वर्ग बन जाएगा. आणि आमचं घर स्वर्ग व्हायला लागेल. यीशु मसीह हमें स्वर्ग को ले जाने के लिए नहीं, हमारे घर में स्वर्ग लाने के लिए येशू आया आम्हाला है. स्वर्गात घेऊन जाण्यासाठी नाही तर Yes. स्वर्ग घेऊन तो आमच्या घरामध्ये आलेला इसीलिए आहे. यीशु मसीह ने बताया, आणि म्हणून तर येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, ऐ हमारे आसमानी बाप, ऐ हमारे बाप तू जो आसमान पर हे है, आमच्या स्वर्गातील पित्या तू जो स्वर्गात तू आहे, जो स्वर्ग पर तू जो है, स्वर्गात आहेस, तेरी इच्छा जैसी स्वर्ग में होती है जशी यहाँ तुझी हो इच्छा जा. स्वर्गात पूर्ण होते तसं पृथ्वी इसका मतलब ये हुआ, याचा अर्थ हा झाला, स्वर्ग यहाँ आ जाए, स्वर्ग इथं आला पाहिजे. तेरा राज्य आवे. तुझं तिथील राज्य इथं आलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. यहाँ से उठाकर वहां लेकर जाना नहीं है. इथून उचलून तिकडे जायचं नाहीये. हम स्वर्ग को जाने वाले नहीं, आम्ही स्वर्गात जाणारे नाही, स्वर्ग को दुनिया में लाने वाले. स्वर्गालाच या जगात आणणारे हमारा लोक घर आहेत. स्वर्ग बन जाए, आमचं घर स्वर्ग झालं हमारी पाहिजे. कलीसिया स्वर्ग बन आमची जाए. मंडळी स्वर्ग झाली अब पाहिजे. हमारी घर स्वर्ग बन जाएगी, आणि ज्यावेळेस आमचं घर स्वर्गामध्ये बनलेलं, लोग खुद ब खुद आना शुरू करेंगे. लोक स्वतःहून तुमच्या घराकडे यायला लागले. आमेन. आमेन. सो इसलिए हमारे घरों में शांति आनी आणि चाहिए. म्हणून आमच्या घरामध्ये शांती आली. 5वां वचन देख लो. 5वं वचन पहा. लगता है ये 2 से आज हमारा दुकान बंद होने के लिए जा रहा है. मला वाटतं या दोन ह्याच्यामध्येच आमचं दुकान बंद होईल. हालेलुया. हालेलुया. क्योंकि ये इसलिए बंद कर रहा हूं, मी आता ह्यासाठी बंद करणार आहे. तुम और बुलाता है मुझे. तुम्ही अजून मला बोलवलं अगर पाहिजे. मैं पूरा खत्म करके जाऊंगा आणि ना, जर मी पूर्ण जर संपवलं, ये अनिल पास्टर बोलेंगे और हमारे प्रवीण बोलेंगे अब नहीं चाहिए, बस हो गया. आणि चलिए. जर मी हा पूर्ण विषय जर संपवला तर परत मला अनिल पास्टर आणि प्रवीण पास्टर काय इथं बोलवणार नाहीत. इसलिए थोड़ा रख के जा रहा हूँ. म्हणून थोडं मी जरा शिल्लक ठेवतो. 2 बज रहे हैं, थोड़ा और आगे जा सकता हूँ मैं. 2 वाजलेत, जरा पुढे जाऊया का? सगळेजण यस और सांगा. नो. कितने लोग तैयार हैं? ये हाथ बड़ी मुश्किल से उठ रहे हैं. हाँ, ये हाथ बहुत, काही लोकांचे हात फक्त एवढंच उठायला लागलेत. ये हाथ नहीं, फांसी का फंदा है. सब लोगों को याद है डायलॉग. सगळ्यांना माहित आहे. हम अच्छे बने, आम्ही चांगलं झालं पाहिजे, सच्चे बने, आम्ही प्रामाणिक झालं पाहिजे, ईमानदार बने, आम्ही विश्वासयोग्य झालो दूसरों पाहिजे, की मदद करने वाले बने. आम्ही एकमेकाला मदत करणारे झालो मैं पाहिजे. कहता हूँ स्वर्ग हमारे बीच में आ मी नक्कीच जाएगा. म्हणेन स्वर्ग आमचं. हालेलुया. 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 बहुत सारे लोग कहते हैं कि क्रिश्चियन बनने के बाद शांति हो जाएगी. काही लोक असे पुष्कळ लोक म्हणतात की ख्रिस्ती झाल्यानंतर शांती येते, यीशु मसीह को कबूल करने के बाद सब कुछ ठीक हो जाएगा. येशूला स्वीकारल्यानंतर सगळं काही चांगलं होईल. लेकिन यीशु मसीह उनकी जिंदगी में नहीं है. येशू ख्रिस्त त्यांच्या वैयक्तिक जीवनात नाही आहे. नहीं है तो शांति समाधान जिसके बारे में मसीह ने बताया उनकी जिंदगी में आ नहीं सकती. आणि जर ते हे बोललेलं आहे तर ती शांती समाधान त्यांच्या जीवनात येऊ शकणार नाही. सो इसीलिए मैं कहता हूं कि हमारे हम अलग अलग हैं, ये समझकर हमारे कामों को निभाने की कोशिश करिएगा. आणि म्हणून आपण नेहमी विचार केला पाहिजे, आपण वेगवेगळे जरी असलो तरी आमचं काम मात्र एकच आहे. 5वां वचन. 5वं वचन. उसी तरह हम भी जो बहुत से हैं
मसीह में शामिल होकर एक बदन है। तिथं 5व्या वचनात म्हटलेलं आहे, तसेच आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव आहोत. हालेलुया, हालेलुया. आमेन। मतलब ये मेरे हाथ हैं और इनका मैं कान हूं। जैसे मेरे जिस्म में अलग अलग अज़ा हैं, आणि माझ्या शरीरामध्ये जसं वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत, चर्च में आने के बाद मंडळीमध्ये आल्यानंतर एक ही शरीर के हिस्से हैं हम। एकाच शरीराचे अवयव आपण आहोत. इसलिए याद रखना आणि हम म्हणून नेहमी लक्षात ठेवा, कि ऊपर नीचे से आए हैं, वर्ण आलेले आहेत, खालून आलेले आहेत नाही. गरीब लोग हैं, अमीर लोग हैं, इथं श्रीमंत लोक आहेत, गरीब लोक आहेत, गोरे हैं, काले हैं, इथं काळे आहेत, गोरेही लोक आहेत, मोटे हैं, पतले हैं। सडपातळ लोक आहेत आणि धष्टपुष्ट जब देखील आहेत. यीशु मसीह में हम आते हैं ना, आणि ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्तामध्ये येतो, एक ही परिवार के सदस्य हैं। वन फॅमिली, एक परिवार आपण झालो. हालेलुया, हालेलुया. एक ही जिस्म के हिस्से हैं हम। एकाच शरीराचे आपण अवयव आहोत. मैं ये नहीं कहता कि ये तू अलग है, आणि मी कधी माझ्या हाताला म्हणत नाही की तू वेगळा आहेस बाबा, तू राइट है इसलिए बहुत क्लोज है, तू म्हणजे उजवा आहेत म्हणून तू माझ्या जवळ आहेस, तू लेफ्ट है जरा गंदा है, तू डावा आहेस बाबा म्हणून तू घाण आहेस, ये हाथ पवित्र है, ये हाथ अपवित्र है, हे हात पवित्र आहे आणि हा हात अपवित्र आहे. क्योंकि इनकमिंग के लिए इस्तेमाल होता है और आउटगोइंग के लिए इस्तेमाल होता है। कारण इनकमिंग साठी हा हात आणि आउट गोईंग साठी हा हात. समझने वाले का इशारा काफी है. हम आइए, ट्यूबलाइट अब लग रही है उनको। आता ट्यूबलाइट जळली बघा त्यांच्या डोक्यातली, इनकमिंग आणि आउट गोईंग समजल्यावर. मैं कहता हूँ ये सब मेरे ही हाथ हैं। मी असं म्हणतो की हे सगळं माझं आहे. आमेन। ये गंदा है, ये ऊंचा है, नीचे, ऐसे नहीं होना चाहिए। कधीच असा विचार करू नका हे चांगलं आणि हे वाईट आहे, हम उंच नीच काय हाताला हम करू नका. सब एक ही शरीर के, अपन एक ही सगळे बदन के जण- अलग अलग ऐसे हैं। आपण एकाच शरीराचे वेगवेगळे अवयव आपण आहोत. उसी तरह हम भी जो बहुत से हैं हा, मसीह में शामिल होकर एक बदन है और आपस में एक दूसरे के ऐसा हैं। हा, म्हणून तसेच आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. 6वां वचन देख लो। 6वं वचन, और खुदा का जो फजल हम पर हुआ है उसकी वजह से हमें तरह तरह की नेमतें मिली हैं। आणि म्हणून आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहे. अलग अलग नेमतें खुदा ने दे दिया है हमें। निरनिराळी कृपादाने परमेश्वराने दिलेले आहेत. इसलिए जैसे नबूवत मिली है वो ईमान के अंदाजे के मुताबिक नबूवत करें। आणि म्हणून ईश्वरी जर संदेश सांगायचा असला तर आपण आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने संदेश सांगितला. अगर खिदमत मिली हो तो खिदमत में लगे रहें। आणि जर सेवा करताना जर सेवेत आपण तत्पर राहायचं, तालीम देने की नेमत मिली है तो तालीम देते रहें। जर शिकवणाऱ्याचं जर वरदान मिळालं तर आपण शिकवलंच पाहिजे. शिक्षण नसीहत देण्यामध्ये करने की नेमत मिली है तो नसीहत करें। जर बोध करण्याचं कृपादान मिळालं पाहिजे तर बोध करायचं. अगर किसी की हाजतमंदों की जरूरतें पूरा करने की नेमत मिली है तो फयाजी से काम लें। बघा, जर दान देण्याचं कृपादान असेल तर तुम्ही औदार्याने तुम्ही दान द्या. पेशवागर्मी से पेशवा करता रहें। आणि जर अधिकाराचं जर तुम्हाला कृपादान मिळालं तर अधिकाराने आपलं काम रहम करने वाला खुशी से रहम आणि करें। दया करणाऱ्यानं संतोषाने दया जो करायची. जो 7 वरदानों के बारे में बताया गया है, एक 7 प्रकारचे वरदान या वचनात आहे. अलग अलग वरदान परमेश्वर ने। निरनिराळी कृपादाने, बहुत सारे वरदान हैं। पुष्कळ वरदाने आहेत. चंद लोगों को एडमिनिस्ट्रेशन करना बहुत पसंद है। काही लोकांना म्हणजे त्याचा अधिकार गाजवणं आवडतं. काही चंद लोकांना. लोगों को कुर्सियां वगैरह लगाना बहुत पसंद है। काही लोकांना विशेष खुर्च्या लावायचंच कृपादान चंद असतं. लोगों को मेहमान नवाजी करना बहुत पसंद काही है। लोकांना पाहुणेचं आनपान करणे, स्वागतपान करणे ह्यात लोकांना आवडतं. मेरी बीवी केरला की है, माझी पत्नी ही केरळची आहे, मैं कर्नाटका का हूँ। मी कर्नाटकाचा आहे. मैं गरीब खानदान से आता हूँ, मी अगदी गरीब कुटुंबातून वो आहे, बड़े खानदान से आती ती है। मोठ्या परिवारातून आहे. शुरुआत में बहुत रगड़ा रगड़ी होती थी। आणि सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या पती पत्नीमध्ये पुष्कळ घासापिटा व्हायचा. उनका स्टैंडर्ड अलग, हमारा स्टैंडर्ड अलग। त्यांचं वेगळं राहणीमान आहे, आमचं वेगळं राहणीमान जब आहे. किसी की शादी के लिए जा रहे हैं, आणि जेव्हा कधी कोणाच्या लग्नाला आम्ही जातो वो कहती थी जरा गिफ्ट लेके जाएंगे, शादी को जा रहे हैं। आणि मी ती मला माझी पत्नी म्हणायची की लग्नाला चाललाय दुसऱ्याचं कहाँ काहीतरी का गिफ्ट बहुत घेऊन जा. शादियां आते रहते हैं, देते बैठेंगे तो सब हमारे पॉकेट फट आणि जाएंगे। मी म्हणायचं की प्रत्येकाचं दर महिन्याला काहीतरी लग्न असतं आणि सारखं जर देत बसलो तर माझं पाकिट कधीच फाटून मुझे जाईल. भाकरी बहुत पसंद, रोटी बहुत पसंद। मला भाकरी खूप आवडते. केरला में भाकरी है ही नहीं, केरळमध्ये तर भाकरीच नाही. वहाँ टपियोका है। लड़ाई झगड़ा होती थी, आणि तिथं सारखं आमचा वादविवाद व्हायचा. लेकिन दिन जाने के बाद आणि काही दिवस गेल्यानंतर रगड़ रगड़ के बहुत सॉफ्ट हो गए हम। हे संघर्ष करून 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 आता एकदम आम्ही मुलायम झालेलो आहोत. नदी के पत्थर देखे हैं आपने?
नदीतला दगड बघितलाय का? वहां से रगड़ के सॉफ्ट हो जाता है वो। तिथून घासापिटा करून शेवटी गोल आकारामध्ये मऊ वहां मुलायम से होतं. यहाँ पड़ा, यहाँ से वहां पड़ा, वहां से यहाँ पड़ा, ऐसे पड़ के सॉफ्ट हो जाता है। आणि हिकडचा नदीतला दगड पडत हिकडनं करत एकदम मुलायमच्या अवस्थेत येऊन और जातो. रोड के ऊपर खड़ी डाले रहते हैं आणि ना, रोडच्या कडेला जी खडी असते की नाही, और डायरेक्ट कंपनी से लाया गया है वो, ते डायरेक्ट कंपनीतनं डायरेक्ट फ्रेश प्रोडक्शन आहे. फ्रेश रहता है वो, ते एकदम ताजं आणि फ्रेश असतं. चप्पल के बगैर चल आणि जर विदाऊट चपलाने जर तुम्ही त्या दगडावर खडीवर जर गेला तर ते टोचायला लागतं. सॉफ्ट हो जाता है। पण आम्ही सॉफ्ट झालो. मेरी बीवी जो है ये मेहमान नवाजी करने में बहुत आणि आगे है। माझी पत्नी जी आहे ती पै पाहुण्यांचं स्वागत करण्यामध्ये पुष्कळ मग्न आणि आनंदित असते. कल रात की बात बताता हूँ काल मैं। रात्रीचीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. अचानक 5-10 लोग आ गए अचानक आमच्या घरामध्ये 5-10 लोक रात्री आले और खाने के लिए कुछ नहीं, फौरन उसने तैयार कर दी आणि जेवायला काय नव्हतं, तिने लगेच जाऊन जेवण तयार केलं और उसने खाना खिलाई उनको। आणि त्या आलेल्या पै पाहुण्यांना और तिने खायला वो भी घातलं. ऐसे खाना खिलाई जैसे कि पहले से उनको बुक करके खाने के लिए बुलाया गया आणि है। तिने बी असलं जेवण बनवलं की जणू काही 10 दिवस अगोदर सगळ्यांना सांगून ठेवलेलं की तुम्ही या म्हणजे तुम्हाला चिकन जेवण है, देतो. मटन है, बीफ है, सब कुछ तैयार कर आणि दी। काल रात्री तिने चिकन बीफ आणि मटन सगळं तिने पण मेहमान जेवण तयार केलं. नवाजी का वरदान है मेरी बीवी को। माझ्या पत्नीला आलेल्या पै पाहुण्यांचं स्वागत करण्यामध्ये खानपान करण्यामध्ये मेरे तिने मग्न घर से असायची. बहुत सारे लोग यीशु मसीह को कबूल किए आणि हैं। माझ्या घरातील पुष्कळ लोकांनी त्याचं वचनाचा स्वीकार केला. क्यों है उसकी वजह क्या मालूम क्या? का आले आणि त्याचं कारण काय मेरी माहिती का? बीवी उन लोगों को बहुत प्यार और मोहब्बत कारण करती माझी पत्नी त्यांना पुष्कळ प्रेम आणि पुष्कळ प्रेम ती है। वाटत जो होती. जो वरदान दिया गया है जे जे कृपादान दिलं गेलेलं वो आहे, वरदान हमें इस्तेमाल करना है। त्या वरदानाचा आम्हाला उपयोग करायला पाहिजे. हालेलुया। हालेलुया. मेहमान नवाजी का वरदान दिया है। बघा, जर एखाद्या जर पै पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी जर तुम्हाला जर वरदान दिलं खिलाओ असेल, मेहमानों को। चारा किती चारायचा पै चंद पाहुण्यांना. लोग खिला खिला के मरवा देते हैं भाई। काही लोक इतके चारतात की ते मरून जातात मतलब वो खिलाते, खाओ पास्टर खाओ। आणि लई आग्रह करतात, खावा पास्टर, खावा मैं पास्टर. एक दिन में एक मीटिंग को चला गया, आणि मी एका एक सभेमध्ये निघून गेलो खाना खिला रहे हैं मुझे। आणि ते लोक मला आग्रहाने जेवण चारत वो होते. 2-3 दिन के पहले का कुछ लड्डू पेड़े थे। आणि 3 दिवसा अगोदरचा लाडू आणि पेढ मला दिले. पास्टर आपके लिए बनाए, खाओ। पास्टर तुमच्यासाठी तयार केलेलं आहे, विशेष कर अगर खावा. नहीं खाएंगे तो खराब हो जाएगा। आणि जर तुम्ही नाही खाल्ला तर तुम्ही खराब होतील. वो खराब लड्डू मेरे पेट में चले गए आणि ते 3 दिवसाचे लाडू माझ्या पोटात गेले. और लड्डू भी खराब, पेट भी खराब, मेरी जिंदगी भी खराब। लाडू पण खराब, पोट पण खराब आणि माझं जीवन पण खराब झालं. उतना मेहमान नवाजी मत करो। एवढं मी तुम्ही आग्रहाने पाहुणचार करू नका. मजाक कर रहा हूँ, लेकिन मैं बता ये रहा हूँ मी मजाक करतो, परंतु मी तुम्हाला ही गोष्ट सांगत कि आहे. भाई जो जो वरदान परमेश्वर जे दिया जे है, देवाने कृपादान तुम्हाला दिलेलं आहे, परमेश्वर की सेवा का लिए तैयार हो जाओ। देवाच्या सेवेसाठी तयार. वर्ल्ड इज लुकिंग फॉर द सर्विस मेंटालिटी पीपल। दुनिया उन लोगों की तलाश में है जो सेवकाई मन भाव रखने वाले हैं। जग ह्यासाठी तयार आहे की कोणीतरी त्याच्यासाठी सेवेसाठी उभा झालं पाहिजे. मन तैयार से उसके उस काम के लिए त्या तैयार हो। कामासाठी तुम्ही तयार झालं पाहिजे. और जो कार्य परमेश्वर, जो बात परमेश्वर, जो सेवकाई परमेश्वर हमारे सुपुर्द किया है, आणि जी देवाने तुमच्या आणि माझ्या हातात सेवा दिलेली आहे, वो सेवकाई का काम करने वाले हो जाओ। ती सेवा करणारी आम्ही लोक झालो एक पाहिजे. और बात बता के खत्म करने एक के लिए। शेवटची गोष्ट सांगतो आणि मी इथं थांबतो. तैयार है ना? सगळेजण Yes or तयार no? आहात? Yes or no? और दूसरी बात ये है, आणि दुसरी गोष्ट ही आहे, तमाम के लिए खाने का इंतजाम किया गया है। तुमच्या सगळ्या आलेल्या लोकांसाठी जेवणाची तयारी केलेली आहे. डरने की जरूरत नहीं है। म्हणून काय घाबरायची गरज है ना? नाही. खाना है ना? है नहीं? उनके चेहरे को देखने के बाद ही मुझे चला खाना है आज, बल्कि तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच मला वाटलं की आज जेवणाची तयारी केलेली आहे इथं. हमारे गांव में बहुत सारी शादियां हुई हैं, आमच्या गावात पुष्कळ अशी लग्न झालेली. लेकिन एक शादी को भी किसी ने मुझे नहीं बुलाया है। एकाही लग्नाला मला बोलवलं गेलं नाही, लेकिन एक शादी को भी मैं मिस नहीं किया। परंतु एकाही लग्नाला मी मिस सुद्धा केलं नाही. हर एक शादी को जाते थे। प्रत्येकांच्या लग्नाला मी उपस्थित राहायचो. दुल्हे के घर वाले समझते थे कि दुल्हन से आया हुआ है, आणि नवऱ्याचे लोक म्हणायचे की नवरीकडचा पाहुणा असेल, दुल्हन के घर वाले समझते थे दुल्हा के घर से आया नवरीकडचे है। म्हणायचे की हा नवऱ्याकडचा पाहुणा आहे. हम टावेल गीवल रख के, टोपी वगैरह लग के, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह बोल के दुआ वगैरह करके जम के बिरयानी खा के बाहर आ जाते थे। आणि आम्ही कुणाचं काय असं ना, आम्ही आपलं ती रीतरिवाजाप्रमाणे टोपीने गमचा घातलायचा आणि जायचं ताव मारायचं जहाँ जेवण. खाना रहता था बहुत खुश रहते थे। जिथं जेवण असेल तिथं आम्ही खूप आनंदित अच्छा असायचो. हुआ कि आप खाने का इंतजाम किए, लोग तो थोड़ा बैठे हुए हैं। बरं झालं तुम्ही जेवणाची व्यवस्था केला म्हणून एक इतके और उशीर बात बसलेले आहेत. बताकर खत्म करने के लिए एक जा शेवटची गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. 9, 10, 11, 12, 13 9, 10, 11, 12 आणि 13 वचन. अपनी बाइबल को देख लेना। सगळेजण आपल्या रोमकरास 3 पुस्तक 12 बातें आज अध्याय, हम देख रहे हैं। रोमकरास पुस्तक 12 अध्याय 9, 10, 11, 12, 13 तीन गोष्टी आपण पाहतो. पहले 2 वचनों में इबादत के बारे में हमने सुरुवातीची देख जी लिया। 2 वचने जी होती ती कशाबद्दल होती?
आराधने बाबतीत. और दूसरी बात सेवकाई खिदमत के बारे में. आणि दुसरं 3 वचनापासून तर 8 वचनापासून जे होतं ते दुसरं वाक्य ते म्हणजे सेवा करण्यासाठी. ये अब मोहब्बत के बारे में देख रहे आता हैं. 9 वचनापासून 13 वचनामध्ये हे प्रेम करण्यामध्ये आहे. कैसे प्रेम करना है, कसं आम्ही प्रेम केलं पाहिजे, प्रेम का मतलब क्या है, प्रेमाचा खरा अर्थ काय आहे, इसको 12 डेफिनेशंस दिया गया है. त्याला 12 प्रकारचे वेगवेगळे अर्थ लावण्यात आलेला आहे. वो देख लेना है आप. आता ते आम्हाला बघायचं आहे. हालेलुया. हालेलुया, जोर से बोल हालेलुया. हालेलुया. तमाम की नजर इस तरफ रहे. सगळ्यांची नजर इकडे असू द्या माझ्याकडे. जोर से हालेलुया. हालेलुया. What kind of love you and I should have? बघा काय प्रेम आहे जे तुम्ही आणि मी समजून घेतो ते बघूया. Number 1, पहिलं, तुम्हारी मोहब्बत बेरिया हो. तुमच्या प्रीतीमध्ये कधीच ढोंग नसायला नहीं पाहिजे. नहीं, वो पढ़ो, मराठी में पढ़ो. 9 वचन मी वाचतो, सगळेजण बघा आपल्या बायबल मध्ये. प्रीतीमध्ये ढोंग नसावे आणि हाँ, वाईट. सब मिलकर वही वैसे ही लिखा है ना. हाँ, सब मिलकर कहो सगळेजण माझ्या मागे म्हणा, प्रीतीमध्ये प्रीति मध्ये ढोंग नसावे. ढंग नसाओ. मतलब बाहर गया प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड, आणि बाहेर गेले की जवळ आले की प्रेज लॉर्ड, एकदम आनंदाने praise अंदर Lord. से आतनं मात्र आम्ही वेगळ्या पद्धतीत असतो. ऊपर से क्या है प्रेज लॉर्ड प्रेज वरनं लॉर्ड. फक्त देवदूत. हमारे गांव में उसको पत्थर में चद्दर में पत्थर डाल के मारना. आणि आमच्या भाषेमध्ये त्याला असं होतं की चादरीत दगड घालून मारायला. मजाक कर रहा है, मजाक कर रहा हूँ, मजाक कर रहा हूँ, मार रहा हूँ उसको वहां. आणि मी आनंद करतोय, मजाक करतोय म्हणून असं मारतोय आपण. ढोंग नहीं होना चाहिए. कधीच प्रीतीमध्ये ढोंग नका. अगर प्रेम जुबान से निकल रहा है, जर प्रेम जर ह्या मुखावाटे जर निघत आहे हमारे दिल में भी होना तर चाहिए. ते हृदयात सुद्धा प्रेम. हालेलुया. हालेलुया. ईमानदार होना नहीं चाहिए. आम्ही प्रेमामध्ये विश्वास योग्य असायला अंदर पाहिजे. एक बाहर एक नहीं है. आतलं एक जीवन, बाहेरचं एक जीवन नको. बोलना एक चलना एक नहीं होना बोलायचं चाहिए. एक, करायचं एक, हे प्रेम नको. दिखावा एक और गुडान में एक नहीं होना चाहिए. दाखवायचं एक आणि करायचं एक, हे प्रेम नको. शोरूम अलग और गुडाउन अलग नहीं होना है. शोरूमचं प्रेम वेगळं आणि गोडाऊनचं प्रेम जो वेगळं नको. गुडान में है शोरूम में होना है, शोरूम में है गुडान में जे होना गोडाऊन है. मध्ये ते शोरूम मध्ये आणि जो शोरूम मध्ये ते गोडाऊन लेट मध्ये युअर पाहिजे. लव बी सिंसियर. आपकी प्यार और मोहब्बत बेरिया रहे. आणि तुमचं प्रेम हे सगळ्यांसाठी प्रेम सारखं आणि चांगलंच असायला मतलब पाहिजे. ईमानदारी से रहे. म्हणजेच विश्वासयोग्य आणि इमानदार. जब मैं कह रहा हूं आई लव यू, ज्यावेळेस मी म्हणतो की आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो, मेरा दिल भी कहना है आई लव यू. माझं हृदयानं पण म्हटलं पाहिजे की मी तुझ्यावर प्रेम हम उल्टा करतो. होता है. आमचं नेहमी वेगळं असतं. जुबान उलटं कहती है आई लव यू, मेरा दिल कहता है हेट यू. असतं. बघा, माझं मुख म्हणतं आय लव्ह यू, परंतु हृदय काय म्हणतं आय हेट यू, मी तुझा ऐसे तिरस्कार ऐसे नहीं करतो. होना चाहिए. असं दिल- प्रेम नको. दिल से होना चाहिए. हृदयातून प्रेम पाहिजे. सब मिलकर कहो दिल से. दिल से. और एक बार ऊंची आवाज से. जोरामध्ये. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. ऐ प्रभु यीशु कितना प्यारा है तू. ऐ प्रभु यीशु सबसे अच्छा है तू. मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना. प्रार्थना मैं तुझसे करूं, सगळे टाळ्या वाजून. ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. जो कुछ भी हम करेंगे ना, जे काही बी आम्ही करू दिल से करना है. हृदयापासून. चोरी भी करें तो दिल से करो जी. चोरी जरी करणार असाल तरी हृदयापासून करा. चोर बनेंगे तो भी अच्छा जबरदस्त नंबर 1 चोर बनना है. चोर जर झाला तर एक नंबरचा चोर ये व्हायचा. डुप्लीकेट चोर नहीं बनने का. डुप्लिकेट चोर व्हायचं नाही. चोर बनेंगे मने बनना है तो मैं कहता हूं वीरप्पन के जैसे बनो जी. चोर जर बनायचं असेल तर वीरप्पन सारखं व्हा. ईमानदारी से.
विश्वास जो कुछ ईमानदारी से करो, जे काही तुम्ही करते प्रामाणिकपणे जो करा. प्यार कर रहे हैं जर तुम्ही एखाद्यावर प्रेम हमारे करताय दिल की गहराई से आ रहे हैं. हृदयाच्या चर्च गहराईतून को आ प्रेम रहे करा. हैं जर मंडळीमध्ये येत दिल की असाल, गहराई से. हृदयापासून या. हालेलुया. हालेलुया. ऊंची आवाज से हालेलुया. उंच और- स्वरामध्ये. और एक बार जोर से हालेलुया. हालेलुया. रोंगटे खड़े हो रहे हैं मैं जब ये बात कह रहा हूँ. माझ्या अंगावर शहारे काटे येत आहेत. दिल ज्यावेळेस मी से असं म्हणतोय. दिल से करें, हृदयापासून हृदयापासून दिल से करें, हृदयापासून ढोंग नहीं रहे. कधीच ढोंग करू नका. दैट्स नंबर 1. हेच आहे पहिलं कारण. नंबर 2, दुसरं कारण बदी से नफरत रखो. वाईटाचा वीट माना. हाँ, लव में लव नहीं होता है. बघा प्रेमामध्ये प्रेम नसतं. समझ, प्यार अंधा होता है. आपण म्हणतो ना प्यार आंधळा असतं, प्रेम आंधळा असतं. प्यार अंधा होता है. प्रेम आंधळा असतं. ये अंधा प्यार गंदा होता है. हे आंधळ प्रेम असे घाण असतं. ओ प्यार में मैं गिर गई, मी आपण म्हणतो मी प्रेमामध्ये पडले, मम्मी को नहीं सुनूंगी, मी आईचं नाही ऐकणार, डैडी को नहीं मी सुनूंगी, माझ्या वडिलांचं नाही ऐकणार, प्यार में मैं अंधी हो गई मी हूँ. प्रेमामध्ये आंधळी झालेली आहे. 6 महीने होने के बाद गंदी होके आ जाती है. आणि 6 महिन्यानंतर तेच प्रेम घाण होऊन येते. मग लव डजंट लव एवरीथिंग. बघा प्रीतीमध्ये कधीच ढोंग नसावं. नो नो नो, लव डजंट लव एवरीथिंग. प्रेम जो है सबसे प्रेम नहीं करता. बघा प्रेम जे आहे ते सगळ्यांवर वाटत प्रेम करत हाँ, नाही. नहीं, गंदी से नहीं प्रेम करता. प्रेम कधीच घाणीवर प्रेम करत नाही. जो गंदा है तो नफरत करता है. आणि जर त्या घाण असेल तर घाणीला ते वाईटच मोहब्बत म्हणणार. में मोहब्बत नहीं, मोहब्बत में नफरत है. आणि बघा जर प्रेमामध्ये जर प्रेमच असायला पाहिजे, प्रेमामध्ये कधीच घाण नो 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 नो, प्रेम मोहब्बत में मोहब्बत नहीं, नफरत भी है. बघा प्रेमामध्ये प्रेमच नाही तर नफरत सुद्धा असते. हाँ, यू अंडरस्टैंडिंग. यू समजतंय? पढ़ ली थी, पढ़ो. बघा काय लिहिलेलं आहे बघा, प्रीतीमध्ये ढोंग नसावं हा. आणि वाईटाचा वीट मानायला हाँ, पाहिजे. वीट. वाइटाचा क्या करना? वीट मतलब क्या है वो? इसको तिरस्कार करण्याचे तिरस करना. उसको प्यार करना. घृणास्पद आपण समजलं उसको पाहिजे. नफरत है. मतलब लव डजंट लव एवरीथिंग. म्हणजे वाईटाला वाईटच म्हणा. प्रीतीमध्ये कधीच वाईट पण नसायला पाहिजे. मतलब प्रेम का मतलब ये नहीं कि सबको मैं प्रेम कर, सबको मैं प्रेमाचा प्रेम, अर्थ नाही की चांगल्यावर पण प्रेम आणि घाणावर पण प्रेम. झूठ को प्रेम कर रहा हूँ, वाईटावर पण आणि प्रेमावर पण चोरी को प्रेम प्रेम कर रहा हूँ. चोरीवर प्रेम करत आहे, ऐसे नहीं होना चाहिए. खोट्यावर प्रेम करत आहे, लव कधीच असं नसायला पाहिजे. डजंट लव एवरीथिंग. बघा प्रेम सगळ्याच गोष्टीवर करत बसू नका. लव हेट्स द इविल. आणि प्रेमाने काय केलं पाहिजे, काही गोष्टीचा तिरस्कार करायला हाँ, पाहिजे. बदी तिरस्कार. से नफरत करता है. वाईटाचा वीट मानायला पाहिजे. नफरत करना है. कधी कधी तिरस्कार केला पाहिजे. मोहब्बत में नफरत भी है. बघा प्रेमामध्ये तिरस्कार सुद्धा असतो. सो नफरत करना है. नफरत करायचं आहे. दैट इज अ सेकंड क्वालिटी. याचाच पहिला दुसरा अर्थ आहे की वाईटाचा वीट मानायचा. पहली क्वालिटी क्या है प्रेम की? पहिलं क्वालिटी काय प्रीतीमध्ये बेरिया है, कपट नहीं है उसमें. हा ढोंग नसायला पाहिजे. नंबर 2, दुसरं काय बदी से नफरत करती है. वाईटाचा तिरस्कार करणारे झालं पाहिजे. नंबर 3, तिसरा नंबर नेकी से लपेटी रहती है. मराठीमध्ये बऱ्याला चिकटून राहा. हाँ, बराला चिकटून राहा. चिकटून रहा. करेक्ट इट इज. बराला चिकटून रहा. सब मिलकर कहो. बऱ्याला चिकटून राहा. और एक बार जोर से. ये च्युइंग गम देखे है ना, चिंगम बघितला का? यहाँ निकालने के बाद यहाँ जाता है, यहाँ से निकालने के बाद यहाँ जाता है. हातावर कधी पण बघा चिंगम घेऊन इकडनं Yes. काढला की इकडं चिकटतं, इकडचं काढलं की इकडं चिकटतं. कन्नಡ में बहुत अच्छा लिखा हुआ है. कन्नडामध्ये खूप चांगला ಒಳ್ಳೆದನ್ನು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹಿಡಿದುಕೊಳ್ಳುತ್ತದೆ, अच्छाई बहुत मजबूती से पकड़े रहती है. चांगलं जे आहे ते नेहमी पकडून राहते, घट्ट पकडून राहते, छोड़ता ही नहीं वो. सोटतच नाही. अच्छाई को पकड़े रहता है वो. आणि चांगल्याला धरून राहते. कितने लोग भी उसको छुड़ाने की कोशिश करो, ती लोक पण त्याला वो सोडण्याचा प्रयत्न अच्छाई करतात. को कभी नहीं ती छोड़ेगा. चांगल्याला कधीच सोडत नाही. That's the third quality of आणि love. हेच आहे तिसऱ्या प्रकारचं प्रेम. टाळ्या वाजल्या पाहिजे. कधीच सोडलं नाही पाहिजे चांगलं प्रेम. अच्छाई को मजबूत. चांगल्याला धरून राहा. 1981 में मैं यीशु मसीह को कबूल किया. 1981 ला ज्यावेळेस मी येशूला स्वीकारलो, 85 में मैं मेरे गांव आ गया. 85 मध्ये मी माझ्या गावी आलो. पूरे गांव के लोग जमा हो गए. सगळे गावातील लोक एकत्र झालेत. पटेल आ गया, पटेल आलेत,